फळ्याकडे लक्ष द्या। लहरों से डर के नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। मी परत एकदा हा व्हिडिओ घेऊन आले आहे, कारण हा व्हिडिओ मी जेव्हा बनवला तेव्हा मला बऱ्याचशा कमेंट आल्या आहेत की मॅडम तुम्ही याच्यामध्ये 55 कसे घेतले, त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी मी आज तुम्हाला हा परत व्हिडिओ करत आहे। पहा, ही आहे 2च्या पटीतील संख्या, एकदम किती आहेत 10 संख्या आहेत, म्हणजे 10 संख्या आहेत आणि यांची करायची आहे आपल्याला बेरीज। तर 2च्या पटीतील संख्या आहेत, हे आहेत 3च्या पटीतील संख्या, हे आहेत 4च्या पटीतील संख्या, हे आहेत 7च्या पटीतील संख्या आणि हे आहेत 9च्या पटीतील संख्या। अशा जर तुम्हाला पटीतील संख्या दिल्या आणि त्या पटीतील संख्यांची तुम्हाला बेरीज करायला लावली तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सोपी पद्धत सांगितली होती, ट्रिक सांगितली होती। आता ट्रिक कशासाठी वापरतात पहा। ट्रिक म्हणजे काय, एखादी समस्या आहे, आता ही समस्या म्हणावं लागेल, कारण एवढ्या मोठ्या संख्येची बेरीज करायची आहे, लवकरात लवकर करायची आहे। अशा वेळेस आपल्याला लवकर काय करता येईल आणि कशा प्रकारे करता येईल हे आपण पाहतो। मग अशा वेळेस या समस्येची उकल, या समस्येचं निराकरण म्हणजे काय आहे, ट्रिक आहे। मग ट्रिक काय कशी असते की ती बऱ्याच गोष्टीला लागू होत असते, त्याला ट्रिकला मर्यादा असतात। पण बघा, मी जेव्हा या संख्येला 55 गुणलं तर तीच ट्रिक पुढच्या संख्येलाही, पुढच्या पाड्यालाही उपयोगी पडत असेल तर ती ट्रिक उपयोगाची आहे असं आपण समजू शकतो। पहा, मी जे करत आहे ते बघा, 2च्या पटीतील संख्या आहे, या 2च्या पटीतील ती ट्रिक मी सांगितली होती। ती ट्रिक कोणती होती की या संख्येला, या संख्यांची बेरीज, आपण बेरीज कशी करणार बरं, तर पहा अशी बेरीज करतो। 8 आणि 6 14, 14 आणि 4 18 आणि 2 20 आणि 8 28, 28 आणि 2 30 आणि 6 36 आणि 4 40, 40ला शून्याचा हातचे आले 4, 4 आणि 2 6 आणि 1 7 8 9 10 11, किती आले 110। ही आहे बेरीज, या पूर्ण संख्यांची बेरीज आली 110। आणि मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती की या संख्येला काय करायचं, 55 ने गुणायचं। 55 गुणिले जी पहिली संख्या आहे, कितीची पट आहे ही, कितीची पट आहे, 2ची पट आहे, म्हणून आपण काय करायचं, ह्या 2ला 55 ने गुणायचं। मग पाहूया आपण आता गुणाकार काय येतो, एवढी संख्या येतो का ते पाहूया आपण। बेपंचे 10शीला 0, हातचे आले 1, बेपंचे 10 आणि 1 11, अरे आलं की। म्हणजे पहा ही ट्रिक, म्हणजे एवढी बेरीज करण्यापेक्षा जर 55 गुणलं तर डायरेक्ट आपलं हे उत्तर येते। आता याला लागू होते का ते पाहूया। 55 गुणिले कितीचा पाडा आहे हा, 3चा, कितीची पट आहे ही, 3ची, म्हणून आपण ह्याला गुणिले किती करणार, 3 करणार। 3 पाची 15, 15शीला 5चा हातच्याला 1, 3 पाची 15 आणि 1 16, 16, किती आलं उत्तर